When the circle changes, जेव्हा वर्तुळ बदलतं but Christ remains. पण ख्रिस्त राहतो. We'll open our Bibles to Job chapter 19 verse 14. My relatives have gone far from me. My friends have forgotten me. योबाचा 19वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन. माझ्या भाऊबंधांनी मला अंतर दिले आहे आणि माझे स्नेही मला विसरलेले आहेत. Amen. आमेन. So hear me, church, this evening. आज या सायंकाळी चर्च तुम्ही सगळ्यांनी माझं ऐका. In life, आयुष्यात the circle always changes. वर्तुळ नेहमी बदलतं बेटा. And you have to be ready for it. आणि त्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे की माझ्या वर्तुळातली माणसं बदलू शकतात. You need to live with this one thought. एका विचाराने तुम्ही लोक जगायला लागा. Even when everyone leaves us. की सगळे जरी मला सोडून गेले. Even if everyone left you. आणि सगळ्यांनी जरी तुला सोडलेलं असेल. God never leaves. देव कधीही सोडून जात नाही. Jesus said, I will never leave you. I will never forsake you. येशूचं वचन आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. And so when Job sat in ashes, तर इयोब जेव्हा राखेच्या ढिगात बसला, heaven was silent. स्वर्ग शांत होतं. But heaven was not absent. पण स्वर्ग गैरहजर नव्हतं. The Lord was watching. प्रभू बघत होता. The Lord was working behind the scenes. आणि प्रभू पडद्यामागे काम करत होता. And in the end, आणि शेवटी the same God तोच देव restored double for Job's trouble. त्याच देवाने योबाच्या त्या त्रासांपायी त्याला दुप्पट परत केलं. And then later on his relatives came. आणि मागाहून मग परत त्याचे सगळे नातेवाईक आले. When you gain everything, you gain your friends also. आपलं सगळं आपल्याकडे परत आलं की मित्र आणि परिवार सगळा आपोआप परत येतो, गुळाच्या ढेपेला लागलेल्या मुंगळ्यांसारखे. When you lose everything, you lose your friends पण also. देव न करो आपलं सगळं गेलं तर मित्र परिवार सगळे सोडून जातात. So when people walk away, don't panic. तर लोक जेव्हा तुला सोडून जातात ना, तेव्हा असा गोंधळू बिचकू नको. Sometimes God has to clear your circle to crown your calling. कधी कधी देवाला तुझं ते वर्तुळ क्लिअर करावंच लागतं, तुझ्या पाचारणाला मुकुट घालायला. Amen. आमेन. You will always find hatred more in the family and relatives than from strangers and outsiders. परिवारांमध्ये, फॅमिलीमध्ये आणि नातेवाईकांमध्येच आपल्याला हा तिरस्कार आणि द्वेष जास्त वाढत्या पातळी पाहायला मिळतो. But what looks like rejection, पण जे नाकारल्यासारखं वाटतं ना, rejection from men, की माणसांनी मला अलीकडे नाकारलं, is redirection from God. देवाकडनं ती नवीन दिशा असते की मी तुला रिडायरेक्ट करतोय, ते सोड जंजाळ आणि इकडे चल. You should always know. तुम्हाला नेहमी एक गोष्ट कळायला हवी. Pits can never bury the purpose of God in your life. खड्डे कधी तुमच्या आयुष्यातले देवाचे संकल्प जे आहेत ना त्याला पुरू नाही शकत. मग किती मोठ्या खड्ड्यात त्यांनी तुम्हाला फेको, यू गोइंग टू राइज अप वन्स अगेन. The same pit that was supposed to end the story, आणि तोच खड्डा जो योसेफाची कथा संपवायला हवा होता, it became the doorway to his destiny. तोच खड्डा त्याच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचं दार बनला. You only see the people pushing you out. You don't see heaven pulling you up. तुम्ही नेहमी हे बघता की माझी माणसं अलीकडे मला ढकलून देत आहेत. अरे पण हे बघ ना, स्वर्ग तुला वर खेचतंय. शेवटी देवाची माणसं तीच आपली माणसं राहणार आहेत. शेवटी जो देवाचा तोच माझा. So don't be bitter about who left. तर कोण सोडून गेलं त्याविषयी ना मनात कडूपणा ठेवू नका. Sometimes God lets people walk away. कधी कधी देवबाप लोकांना निघून जाऊ देतो. Not because they are evil, ते वाईट आहेत म्हणून नाही, but because पण their chapter in your story has been closed. तुझ्या कथेतला त्यांचा अध्याय संपलाय, बंद झालाय. All people who leave you are not evil. तर सगळे लोक जे तुला सोडून गेलेत ते वाईट आहेत असंही मी म्हणणार नाही. But पण their chapter in your story has been closed. तुझ्या कथेतला त्यांचा अध्याय आता बंद आहे. And even when the circle rejects you, आणि जरी तुझ्या माणसांच्या वर्तुळाने तुला नाकारलं, Christ receives you. अरे ख्रिस्त तुला स्वीकारतोय ना. When Joseph's circle broke, योसेफाचं हे माणसांचं वर्तुळ जेव्हा तुटलं, that was the time God's covenant began. त्यावेळेला देवाचा करार सुरू झाला. So don't curse yourself. तर स्वतःला शाप नका देऊ. God's covenant is beginning in your life. देवाचा करार तुझ्या जीवनात सुरू होतोय. And the circle that betrayed you आणि ज्या माणसांच्या वर्तुळाने तुला दगा दिला was the platform that built you. तोच मंच होता ना तू असं स्ट्रॉंग आणि धडधाकट प्रभू मध्ये उभं राहिला. Say, ते झालं म्हणून आज आपण असे आहोत. stop crying.
over those who left you. आणि जे तुला सोडून गेले त्यांच्यावरती रडणं बंद कर आता. Thank God for those who stayed with you. देवाचे आभार मान ना, जे तुझ्या सोबत राहिले त्यांच्यासाठी देवाचे आभार मान. One more thing. अजून एक, Even when the circle keeps growing, जरी माणसांचं आपलं वर्तुळ वाढत राहिलं keep Christ at the center. तरी ख्रिस्ताला तुम्ही केंद्रबिंदूला ठेवा. वाढत्या माणसांमागे वेडे पण होऊ नका की बघा माझी माणसं किती आहेत, बघा माझी पहिलं प्रभू आहे ना ते बघ बाबा. Say, so growth is good, वाढ चांगली असते, but still that growth is not God. तरी ती वाढ देव नाहीये, देव आहे. That crowd is not Jesus. कळतंय ना, ती गर्दी लोकांची येशू नाहीये. Because that circle you have is still a gift from God. पण ते माणसांचं वर्तुळ सुद्धा देवाने दिलेली देणगी आहे. देवाने दिलेली देणगी आहे ही सुद्धा. And that circle is not God. आणि ते वर्तुळ माणसांचं That देव circle नाही. will never be God. माणसांचं वर्तुळ देव बनू शकत They नाही cannot replace God. आणि माणूस देवाची जागा कधी घेऊ शकत नाही. So don't get so wrapped up in that circle तर त्या माणसांच्या वर्तुळात एवढे सुद्धा गुरफटून जाऊ नका that you forget the one who drew those की people to you. शेवटी त्या येशूलाच तुम्ही विसरून जावं की ज्या येशूने त्या माणसांना तुझ्याकडे आणलंय. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Luke 2:46, लूक 2 अध्याय 46 वचन, Jesus at that age of 12 was found in the temple. 12 वर्षाचे असताना येशू मंदिरात सापडले. Even as a boy, एक लहान मुलगा या नात्याने सुद्धा Jesus knew येशूना माहित होतं circles will change, माणसांची वर्तुळ बदलणार, but the Father must remain constant. पण बाप तोच असला पाहिजे. He knew it very early. फार लवकरच येशूंना हे सगळं कळलेलं होतं. Some of us don't even know at the age of 60. आपल्यातल्या काहींना 60ला सुद्धा या गोष्टी उमगत नाहीत, विच इज व्हेरी सॅड. You belong to the circle of the kingdom of God. देवाच्या राज्याच्या वर्तुळाच्या मालकीचे तुम्ही आहात. देवाचे लोक तुमचे लोक आहेत. देवाची फॅमिली तुमची फॅमिली आहेत. If you don't learn to love God तुम्ही जर देवावर प्रेम करायला नाही शिकलात ना, more than your circle, स्वतःच्या माणसांच्या वर्तुळापेक्षा जास्त जर तुम्ही देवावर प्रेम केलं नाही, that same circle will one day pull you away from your calling. एके दिवशी त्याच माणसांचं तुझं वर्तुळ तुला तुझ्या कॉलिंग पासून लांब देईल. Today they will feel hurt, आज त्यांना वाईट वाटेल की but असं काय tomorrow करतो. they will realize उद्या त्यांना कळेल when they entered their destiny जेव्हा ते त्यांच्या संकल्पात प्रवेश that what करतील, you did, brother, was right. की ब्रदर तुम्ही केलं ते बरोबर आहे. Don't even let your marriage circle become your idol. विवाहातलं वर्तुळ सुद्धा मूर्तीत बदलू नका. Let it become your ministry. सेवा बनवा, ती मिनिस्ट्री बनवा. Like Joshua said, as for me and my house, we will serve the Lord. जसं योशुआ म्हणाला, मी आणि माझा परिवार, मी आणि माझे घराणे आम्ही देवाची सेवा He करणार. didn't make them an idol. मूर्ती नाही करून He ठेवली. made a ministry out of them. योशुआने स्वतःच्या फॅमिलीची मूर्ती नाही केली, मिनिस्ट्री केली. Noah मैं made और his मेरा family घराणा. into a ministry. नोआनी पण स्वतःच्या परिवाराची मिनिस्ट्री केली. मूर्त्या नाही केल्या. माझी मुलं माझ्या सुन्या नाही नाही, सगळं प्रभूच आहे. हालेलुया. Even teens, टीनेजर पण, young children, लहान मुलं 13 to 19, enjoy your friends, मैत्रिणीत गंमत जमत but करा, don't lose your focus. पण लक्ष हटू देऊ नका. Because the wrong circle can cancel your destiny faster than the devil can ever tempt it. कारण चुकीच्या माणसांचं वर्तुळ तुझ्या संकल्पाला पटकन ठार मारेल, म्हणजे अगदी सैतानापेक्षाही स्पीडीली करून टाकेल ते. Because every circle you join कारण ज्या प्रत्येक मित्रांच्या माणसांच्या वर्तुळाला तू जॉईन होतो, should push you closer to Jesus. एकच बघायचं, यांच्या संगतीत राहून मी येशूंच्या जवळ येतोय का लांब जातोय. Ruth also had to leave her family. रूथला पण तिची फॅमिली सोडावी लागली की She नाही, had to leave Moab. आणि मोआब देश सोडावा लागला ना. Say, she did. केलं तिने, आणि आनंदाने बरं And का. God gave her a new circle. आणि देवाने तिला नवीन वर्तुळ दिलं, लोकांचं दिलं ना. Amen. आमेन. Jesus also had to step out of his family. येशूंना सुद्धा आपला परिवार फॅमिली सोडावं लागलं ना, He बाहेर had to यावं leave Nazareth. लागलं. नाझरेत गाव सोडावं लागलं ना. That's why write it down. मग लिहून घ्या. When the circle grows, माणसांचं वर्तुळ जेव्हा वाढतं, stay humble. नम्र राहा. When the applause get louder, आणि लोकांकडनं टाळ्यांचा गडगडाट जेव्हा जोरात यायला लागतो, stay quiet before God. शांत देवासमोर उभे राहा. When success surrounds you, यश जेव्हा तुला चारी बाजूनी मिळतं, stay centered on Christ. ख्रिस्तावरती केंद्रित राहा. Because one day कारण एके दिवशी the circle will fade, ते जे माणसांचं वर्तुळ ते अंधुक होईल, but the center will stand. पण केंद्रस्थान उभं राहील. Amen. येशू कधी सोडणार नाही. Because every circle has a season. कारण प्रत्येक वर्तुळाला एक ऋतू, एक सीझन, एक टाइम आहे. My Jesus has no season. माझ्या येशूंना ऋतू नाही, कायमचे आपल्या बरोबर आहेत.
So don't let your crowd drown your communion with God. तर तुझ्याकडे येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे तुझं देवाशी जे संभाषण आहे ते कुठेतरी सोडू नको. The blessing is never greater than the blesser. आशीर्वाद कधी मोठे नसतात, तो देणारा जो दाता आहे त्याच्यापेक्षा दाता मोठा. आशीर्वाद मोठे नाहीत, देणारा दाता मोठा आहे. Every circle will end and then eternity will begin. माणसांचं प्रत्येक वर्तुळ कधी ना कधी संपतच आणि मग अनंत काळ सुरू होतो. Love people, लोकांवर प्रेम करायचं, but lean on God. मनोभावे, पण देवाचा आधार घ्यायचा. Enjoy your family, फॅमिलीचा आनंद घ्यायचा, but establish your faith. पण विश्वास आपला दणकट ठेवायचा. Measure every relationship with a purpose, प्रत्येक नातं संकल्पाने मोजा, not permanence. बाकी हे कायम माझ्या बरोबर राहणार आहेत असल्या मोजमापाने मोजू नका, तर संकल्पात हे असणार आहेत नाहीयेत त्यानं मोजा. Build a love that lasts beyond your life. असं प्रेम बांधा जे तुझ्या आयुष्या पलीकडे सुद्धा टिकेल. Let every dream be anchored only in destiny. आणि प्रत्येक स्वप्न आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतलं संकल्पातलंच असू. Even good circles can expire. चांगल्या माणसांचं वर्तुळ सुद्धा एके दिवशी मरणार. So enjoy तर आनंद the life करायचा. right now आत्ता with या those who are या घडीला in आनंद good करा. circles. जे चांगले वर्तुळातले आत्ता देवाने दिलेले आहेत त्यांच्यासोबत आज आनंद करा. जो आज मेरा बस वो मेरा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.